नमस्कार, मी निखिल जगताप MH माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं म्हणजे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्याचं बिगुल वाजलेलं आहे आणि नुकतीच स्थानिक स्वराज्य संस्थांची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींची रणधुमाळी जी आहे ती सुरू झाली आहे. मागील अनेक काळांपासून इच्छुक उमेदवार जे होते त्यांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका याच्या अनुषंगानं ग्रामीण भागात असेल, पंचायत समिती गणामध्ये आणि जिल्हा परिषद गटामध्ये विविध इच्छुक उमेदवार जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपली तयारी करतायत. त्याच अनुषंगानं बेलसर पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार धीरज दिलीप जगताप आपल्या सोबत आहेत. दादा, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं म्हणजे ते बेलसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून त्यांनी कार्यकाल पाहिलेला आहे. त्यासोबतच बेलसर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य म्हणूनही ते काम करतायत. दादा, तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नमस्कार. आपण मुलाखतीला सुरुवात करतोय, पॉडकास्टला सुरुवात करतोय. काय सांगाल एकंदरीत तुमच्याबद्दल वर्णन करत असताना तुम्ही काय वर्णन कराल? कोण आहेत धीरज जगताप? नमस्कार, माझं नाव धीरज दिलीप जगताप. माझं शिक्षण BA पूर्ण झालेलं आहे आणि ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं त्यानंतरच्या काळामध्ये मी पुण्यामध्ये एक 4-5 वर्ष जॉब केला. त्याच काळामध्ये माझं लग्न देखील झालं आणि एका चांगल्या नामांकित फायनान्स कंपनीमध्ये मी तिथं सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहत असताना 2008 साली काही थोडेसे माझ्या बाबतीत कोइन्सिडन्स घडले आणि राजकीय त्या प्रकरणाला थोडा मी बळी पडलो आणि त्याच्यामध्ये मला पोलीस स्टेशनच्या वगैरे वाऱ्या कराव्या लागल्या आणि त्यातूनच मग ते थोडंसं एक राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली की इथून पुढं आपण थोडंसं राजकारणात सक्रिय झालं पाहिजे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मी बेलसरच्या राजकारणामध्ये तिथून पुढं 2008मध्ये सक्रिय झालो. जो काही माझ्यावर त्यावेळेस तात्कालीन असणाऱ्या सरपंचाकडून जो अन्याय झाला होता त्याला कुठंतरी प्रतिशह देण्यासाठी मी 8 साली राजीनामा देऊन इथं ॲक्टिव्ह म्हणून काम करायला लागलो. त्यावेळेस मी ॲक्च्युली राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता होतो, पण त्याच काळामध्ये माननीय नामदार आत्ताचे विद्यमान आमदार साहेब विजयबापू शिवतारे यांचं तालुक्यामध्ये आगमन झालं आणि नवीन तरुणांची एक पिढी त्यांनी तयार करण्याचं काम केलं आणि मलाही ती एक संधी त्या माध्यमातून मिळाली. 2008मध्ये बापूंच्या बरोबर प्रवेशापासून बेलसरची जी आपल्या प्रवेशाची सभा असेल त्याच्यामधून आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि 2009ला विजयबापूंच्या बरोबर काम करत असताना दिलीप बाबा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती इलेक्शन खेळलो आणि बेलसर सारख्या गावामधून प्रथमतः बापूंना अतिशय चांगलं उच्चांकी मतदान या ठिकाणी बेलसरकरांनी दिलं आणि त्यावेळेस तो नेतृत्वाचा बेलसरचा चेहरा म्हणून मी उदयास आलो. ही कधी घटना? 2008 सालची? 2008ला झाली घटना आणि 2009मध्ये आपली आमदारकीची इलेक्शन झाली आणि तिथून पुढे माझा तो राजकीय प्रवास चालू झाला. आपण राजकीय प्रवासाकडे जातोय, परंतु तत्पूर्वी काय घरची परिस्थिती नक्की कशी होती? शालेय जीवन नक्की तुमचं कसं गेलंय काय याच्या बाबतीत? माझं शालेय जीवन, माझा जन्म बेलसरचा, मराठी शाळा गावातील जिल्हा परिषदेची शाळेमध्ये 4थी पर्यंत शिक्षण, त्यानंतरचं जे काही माझं शिक्षण झालं ते आपल्या वाघेरे विद्यालयामध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं आणि नंतर बेलसरमध्ये थोडा काळ शेती करून मी पुन्हा आपलं थोडासा व्यवसाय, दुष्काळ 2003ला जो आपला दुष्काळ पडला त्यावेळी मी पुण्यामध्ये गेलो आणि मग पुण्यामध्ये व्यवसाय नोकरी धंदा करण्याच्या निमित्तानं गेल्यानंतर जी 2008ला तुम्हाला सांगितलं जी अडचण निर्माण झाली त्यामुळं मी पुन्हा बेलसरच्याकडे. नक्की काय अडचण होती? काय काय वर्णन कराल? त्या काळामध्ये जे काही विद्यमान सरपंच होते, मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही, की त्यांच्याकडून माझ्याबाबत एक अन्याय झाला की ते त्याच पक्षाचे कार्यकर्ते होते, त्याच पक्षाचा मी कार्यकर्ता होतो, परंतु त्यांना कुठंतरी नकळत मनामध्ये वाटलं असेल की भविष्यात हे पोरग 2-4 वर्षांनी आपल्याला राजकीय प्रतिस्पर्धी होऊ शकतं. हे खोटे नाटे गुन्हे माझ्यावर दाखल करण्यात आले होते. 151 वगैरे गुन्हे होते. सर्व गाव त्यावेळेस तत्कालीन सभापती रामदास तात्या देखील होते, माजी सरपंच विलास भाऊ देखील होते. हे देखील माझ्यासोबत रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये थांबले होते, परंतु त्यावेळेस तत्कालीन आमदारांनी काही मदत केली नाही आणि त्याच वेळेस ठरवलं की ज्या पक्षात आपण काम करतो तो जर पक्ष आपल्यावर अन्याय करत असेल एका माणसाच्या सांगण्यावरून तर थोडंसं आपण यातून बाहेर पडूया. आणि योगायोगानं त्याच कालखंडामध्ये 1-2 महिन्यामध्ये माननीय नामदार विजयबापू शिवतारे यांचं तालुक्यामध्ये आगमन झालं आणि ते राजकीय करिअरला सुरुवात झाली. कसं कनेक्शन नक्की बापूंसोबतचं कसं झालं? काय प्रसंग होता? बापूंसोबतची माझी पहिली आठवण की पहिला विवाह सोहळा बापूंनी त्यांच्या मुलाचा जो केला, विनयदादाचा विवाह सोहळा झाला, त्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं सासवडला सोहळ्याला आलो आणि त्यानंतर बापू समता परिषदेचे मला वाटतं राज्याचे सचिव का महासचिव होते आणि मी समता परिषदेचा एक कार्यकर्ता होतो. त्यावेळेस बेलसरच्या युवकांनी ग्रामस्थांनी बेलसरमध्ये एक कार्यक्रम ठेवला होता की विजयबापू शिवतारेंचा एक सत्कार समारंभ. त्यावेळेस ते राष्ट्रवादी पक्षामध्येच बापू देखील होते आणि
त्यावेळेस बापूंची ओळख झाली, त्यांचं भाषण, तडफदार भाषण पाहिलं गेलं आणि तिथून पुढे बापूंच्याकडे एक अट्रॅक्शन निर्माण झालं आणि नेमकीच ही माझ्याबाबतची घटना झाली होती. तिथून पुढं मग दिलीप बाबा असतील, बापू असतील यांच्या माध्यमातून ती सुरुवात झाली. मग तो प्रवेश झाला, मुंबईचा प्रवेश झाला आणि 3 ऑक्टोबरला बापूंचा प्रवेश झाला 8 साली आणि 13 ऑक्टोबरला आम्ही बेलसरची शाखा उघडली आणि पुढच्या 13 ऑक्टोबरला 9 साली बापू आमदार झाले. बरं, म्हणजे एका वर्षात आमदार केले. एका वर्षामध्ये बापू आमदार झाले. नक्की आता हा झाला पाठीमागचा प्रवास, पण राजकारणात एंट्री करताना नक्की राजकारणात तुम्ही एंट्री कधी केली आणि काही पक्षाची काही पदं नंतर भोगली किंवा पदं मिळवली आणि त्यानंतर राजकीय प्रवास नक्की कसा सुरू झाला तुमचा? 2009ला बापू आमदार झाल्यानंतर योगानं 2010 मध्ये आमची ग्रामपंचायतीची घोषणा झाली. त्या काळामध्ये पुण्यातल्या नोकरी व्यवसाय मी सोडलेला होता. राजकारणात आल्यामुळं शेती व्यवसाय पुन्हा करायला लागलो. शेतीचं आणि माझं नशिबाची साथ मला काही कधी मिळाली नाही की आणि नंतर राजकीय त्याला जोड की राजकारणात तर काम करत होतो. मग ग्रामपंचायतीची इलेक्शन झाली. त्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये त्यावेळेसचे आमचे मार्गदर्शक रामदास तात्या जगताप असतील, विलासभाऊ जगताप असतील यांनी माझं थोडंसं काम पाहिलं होतं आणि त्यावेळेस माझ्यावर झालेला अन्याय असेल त्यांनी साथ दिली होती आणि त्यावेळेचे तत्कालीन सरपंच त्यांचं जे एक हाती कारभार बेलसरमध्ये चालला होता त्याला कुठंतरी शह देण्यासाठी आमच्यासारखे नवीन तरुणांची त्यांनी पाहणी केली आणि योगायोगानं बापू आमदार झाले होते. मग आमदार विजय बापू शिवतारेंच्या नेतृत्वाखाली बेलसरमध्ये ते एक पॅनल आम्ही उभं केलं, तरुणांचं पॅनल उभं केलं आणि योगायोग असा चांगला की त्याच्यामध्ये 11-0 त्यावेळेसचे असणारे म्हणजे विद्यमान सरपंच असतील, त्यांची बॉडी असेल, त्यांचा पूर्णपणे पराभव करून आम्ही सर्व 11 जण विजयबापू शिवतारेंच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय माजी सभापती रामदास तात्या असतील, विलास भाऊ असतील, सलीम शेठ असतील, देवानंद तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती ग्रामपंचायत एक हाती पूर्णपणे जिंकली. तर तदनंतरच्या काळामध्ये थोडंसं 11-0 झाल्यानंतर थोडासा मागं पुढं सरण्याची वेळ आली की मी पहिला तू पहिला सरपंच, अशा बऱ्याचशा काही चर्चा त्यावेळेस झाल्या. त्यावेळेस बैठकाही बसल्या, परंतु काही ठिकाणी एक अलिखित रिवाज असतो, काही समाजाचे काही एक प्रोटोकॉल असतात की एक ज्याला आपण तक्षिमा म्हणतो, त्या तक्षिमाप्रमाणे काही गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत. त्या तक्षिमांचा बळी त्यावेळेस धीरज ठरला गेला. पण तक्षिमा सांभाळण्यासाठी मी माझं सरपंच पद त्यावेळेस देखील पणाला लावलं आणि नंतरच्या काळामध्ये त्या बैठकीत ठरलं होतं की 2 वर्षांनी धीरज तुला सरपंच पद मिळेल. परंतु ते काही समोर ज्यावेळेस ते जे माझे सहकारी निवडून आले त्यांनी ते काही शब्द त्यावेळेस पाळले नाहीत आणि त्यांनी शिवसेनेशी असेल आणि विजय बापूंशी असेल कुठलाही संपर्कच ठेवला नाही आणि त्यांचा एक हाती कारभार त्यांनी चालू केला. योगानं 2011च्या आसपास मला वाटतं रामदास तात्या वारले आणि एक जबाबदारीने घटना सांगतो की भावनिक तो विषय आहे. तात्या ज्या दिवशी वारले त्याच्या आदल्या दिवशी तात्या मला एका कामानिमित्त भेटले होते, म्हणजे मी त्यांना भेटलो होतो आणि त्यावेळेस तात्यांनी मान्य केलं की धीरज तुझी कामाची पद्धत पाहतो, मला आवडते, तू माझ्याही काळात मला मदत केली होती, पण माझ्याकडून कळत नकळत थोडंसं मागं पुढं सरण्यात, थोडीशी ॲडजस्टमेंट करण्यात तुला थांबावं लागलं. तर आपण ह्या वर्षभरामध्ये आपण तुला तुझं पद देऊया. म्हणलं तात्या तुमची इच्छा, मागं पुढं होईल काही हरकत नाही. पण दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी तात्यांना अटॅक आला आणि तात्या त्यामध्ये गेले. परंतु जे काही मंडळी तात्यांना स्वतःचं राजकीय वारस समजली किंवा त्यांचे मानसपुत्र समजली, त्यांनी नंतर ते कुठले शब्दही पाळले नाहीत. ॲक्च्युली ज्या आपल्या कर्त्याधर्त्या माणसानं दिलेला शब्द असतो त्याला राजकारणामध्ये समाजकारणात एक किंमत असते, ती पाळली जावी असा हा एक राजकारणातला नियम आहे. पण तो काही कुणी पाळला गेला नाही हे सर्व गावालाही माहिती आहे. आणि त्याच्यानंतर त्याच तात्यांचं कुटुंब एक 5-6 महिन्यामध्ये सोडून, तात्यांचा पक्ष सोडून ही मंडळी दुसऱ्या पक्षामध्ये लगेच पुढं चालू झाली की स्वतःच्या स्वार्थासाठी निवडून आले शिवसेनेमधून, नंतर गेले मनसेमध्ये, तिथून उमेदवारी निवडून शिवसेनेमधून आले. म्हणजे याचा संदर्भ कसा? निवडून शिवसेनेतून ज्यावेळेस आम्ही आलो 11-0 आमची ग्रामपंचायत निवडून आली. 11-0 ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर जुनी तहसीलदार कचेरी आहे तिथं तो आमचा निकाल होता आणि त्यावेळेस निवडणूक आयोगाने एक घोषणा केली होती की ज्या त्या सदस्यांनी आपला पक्ष निकालाच्या आधी त्या फॉर्ममध्ये भरायचं आहे आणि आजही जर कुणाला हवा असेल तर त्यांनी कचेरीमध्ये माहिती अधिकारात जावं. 2010ची जी निवडून आलेली बॉडी आहे त्या 11च्या 11 सदस्यांना शिवसेना हा पक्ष लिहिलेला आहे. हे मी नाही सांगत, तो माहिती अधिकार तुम्हाला सांगेल, तिथं ती माहिती मिळेल. त्यामुळे ती शिवसेनेच्या नावाखाली आली. परंतु नंतर स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा काही ॲडजस्टमेंटसाठी
काही मंडळींनी बापूंशी बगल घेतली, त्यामुळं मला बापूंच्याही रोषाला सामोरं जावं लागलं. त्यासाठी माझ्याकडे काही पुरावे आहेत की जर काही लोक म्हणत असतील की विजय बापू शिवतारेंच्या नेतृत्वाखाली ही इलेक्शन झाली नाही, तर माझ्याकडे त्याचे फोटोग्राफ्स आहेत त्यावेळेचे, की त्यामध्ये सर्व सदस्य तात्या असतील, विलासभाऊ असतील, सर्वच मंडळी आणि जे काही 11 जण आम्ही निवडून आलेलो आहे त्या एका स्टेजवर एका वृत्तीला प्रवृत्तीला पुरावा थोडासा आहे ना. तो तुम्हाला जे मी म्हटलं की 2010 साली आम्ही ज्यावेळेस निवडून आलो तर हे मध्यभागी बघाल तुम्ही विजय बापू शिवतारे दिसत आहेत, त्यामध्ये इथं रामदास तात्या आहेत, विलास भाऊ देखील आहेत, मी स्वतः आहे. आणि त्यावेळेस जे तत्कालीन सरपंच जे झाले की जे म्हणतात की शिवसेनेचा माझा काही संबंध नव्हता, मी निवडून आलो नव्हतो, मग हे विजय बापूंच्या स्टेजवर काय करत होते, म्हणजे हा मी पुरावा दाखवतोय आणि ह्या सर्वांनीच पाहावा अशी माझी एक विनंती आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये 2012 साली त्यांना मनसेमधून उमेदवारी मिळाली. मनसेमधून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यावेळेस ते विद्यमान सरपंच होते. विद्यमान सरपंचाला उमेदवारी मिळाली त्यावेळेस गावात दुसऱ्या कुठल्याही पक्षाला किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही उमेदवारी नव्हती. परंतु म्हणजे मतदारसंघाने तर त्यांना नाकारलं, परंतु विद्यमान सरपंच असताना बेलसर गावाने देखील त्यांना नाकारलं. कशाची निवडणूक होती ती? पंचायत समितीची 2012ची निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये विद्यमान सरपंचांना गावात एकमेव उमेदवार असून देखील त्यांना मतदान झालं नाही आणि दत्ताशेठ झुरंगे मला वाटतं त्यावेळेस पंचायत समितीला उभे होते आणि त्यांना 1100-1200 मताधिक्य मिळालं, मतदान झालं. म्हणजे त्यावेळी देखील त्यांना गावाने नाकारलं आणि तिथून योगायोगाने मी म्हणेल ते निवडून बाय डिफॉल्ट आले होते. तिथून पुढच्या काळामध्ये 2015ला आमची इलेक्शन झाली. त्यामध्ये गावाने निर्णय घेतला, आमचे रणधीर बापू जगताप त्यांनी पुढाकार घेतला की आपण गाव एक करूया, सर्व पक्ष एक येऊया, कुणी अंगावर ओढायला नको, आपण येणारे सर्व सदस्य हे गावचे असतील, कुठल्याही पक्षाचे नसतील. परंतु हे जरी म्हटलं गेलं तरी शेवट राजकीय आश्रय कुठेतरी लागतो. प्रत्येकाने आपापले 4-4 लोक उभी केली, मग माझेही 4 आले, त्यांचे 4 आले, कुणाचे 3 आले, बहुमत कुणाकडे आलं नाही. परंतु एक ठरलं होतं की कुणीही आपलं राजकीय लेबल इथं लावायचं नाही आणि हा गावचा कारभार पाहायचा, सर्व पक्षीयांकडून, सर्व आमदार खासदारांच्याकडून आपण निधी घेऊन यायचा. त्या पद्धतीने तो कारभार झाला. तरी सर्व गावाला माहिती आहे की त्यावेळेस तत्कालीन पहिल्या सरपंच पूनमताई जगताप झाल्या, त्या आमच्या गटाच्या होत्या. नंतर परत काही राजकीय समीकरणं परत बदलली, त्यानंतर परत बैठका झाल्या, परत दुसऱ्या गटाबरोबर युती झाली, 1-1.5 वर्ष त्यांना दिलं आणि परत 1.5 वर्ष स्वातीताई गरुड या आमच्या गटाच्या सरपंच झाल्या. असं पहिले 5 वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य स्वतः राहिलो. परंतु सदस्य असताना गावच्या विकास कामामध्ये कुठलीही अडचण होणार नाही, जरी मला संधी नाही मिळाली तरी गावचं कुठलंही विकास काम अडवण्याचं कधी मी काम केलं नाही, सहकार्याची भूमिका केली. त्या काळामध्ये ईश्वर परमार साहेबांनी एक परमार ग्रुपची एक योजना त्यावेळेस बेलसर ग्रामपंचायतीकडे आली होती. आता ज्यावेळेस मी 5 वर्ष स्वतः कारभार पाहतोय तर कुठली शासकीय असेल, कुठली संस्था असेल, ती ज्यावेळेस गावामध्ये येते ती प्रथमतः ग्रामपंचायतीमध्ये येते, असणाऱ्या सरपंचांना ती भेटते आणि मग त्याच्यावरती चर्चा विनिमय करून तो निर्णय घेतला जातो. आता ज्यावेळेस मी आता 5 वर्ष कारभारी म्हणून काम करतोय त्यावेळेस हे बऱ्याचशी कामं आम्ही करून घेतली की आता आपला जो गावचा पश्चिम भाग आहे त्याचे 3 ओढे साधारण 12 ते 15 लाख रुपयाचं ओढाखोली करून घेतलं. त्याच्यामध्ये 1 रुपया बेलसर ग्रामपंचायतीचा गेला नाही, ना धीरज जगतापचा गेला, ना बाकी कुणाचा गेला. त्या संस्थांनी आम्हाला ती मदत केली. म्हणून मी असं नाही म्हणू शकत की मी केलं, मी करून आणलं, ते एक निमित्त मी होतो. त्या काळात मी त्या पदावर होतो. परमार योजना जी होती ती कधी 2011च्या नंतरच्या कालखंडात? 2011च्या नंतरच्या कालखंडामध्ये ती झाली आणि त्या संदर्भामध्ये गावामध्ये ग्रामसभा देखील झाली, तिथेही आम्ही हजर होतो. त्यानंतर सर्व ज्या वाड्या वस्त्या, नारेचा माळ असेल, चिलावडी असेल, वारुळी वस्ती असेल, माळ वस्ती असेल, काडा वस्ती असेल, यांना तो लाभ अतिशय चांगला मिळणार होता. त्यासाठी ती योजना केली गेली होती. नदीवरून लिफ्ट इरिगेशन 75 HP करून ती योजना चांगल्या प्रकारे चालू देखील झाली. परंतु 2019च्या कालखंडामध्ये एक महापूर आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये झाला होता आणि त्यामध्ये आमची परमारची योजना पूर्णपणे वाहून गेली की त्याच्यामध्ये आमचं पंप हाऊस वाहून गेलं, DP वाहून गेली, पाईपलाईन बऱ्याचशा नुकसानी झाल्या आणि 2019 पासून ते 2025 पर्यंत ही योजना पूर्णपणे बंद होती. म्हणजे 2019 पर्यंत, 2011 नंतर ती चालू झाली, ती 2019 पर्यंत सुरळीत चालू होती? नाही, सुरळीत चालू नव्हती. सुरुवातीला 1-2 वर्ष ती चांगल्या प्रकारे चालली.
चालली, परंतु नंतर MSCBच्या बिलाचे प्रॉब्लेम्स असतील, मेंटेनन्सचे प्रॉब्लेम असेल, त्यामुळं काही काळ ती योजना चालली, काही काळ बंद राहिली. कधी कधी दुष्काळाचा एवढा पडला की नदीलाच पाणी आलं नाही, आडात नाही तर भोवऱ्यात कुठून येणार, या पद्धतीने रडत कळत 19 पर्यंत ती कशी तरी चालली. पण 19ला पूर्णच वाहून गेली. आणि वाहून गेल्यानंतर गेल्या वर्षी विजय बापू शिवतारे त्यावेळेस आमदार देखील नव्हते, परंतु एका दशक्रिय विधीनिमित्त आलेले होते. आणि आमचे सहकारी माजी सरपंच हनुमंतराव जगताप असतील, बाळासाहेब असतील, यांच्याबरोबर ते दशक्रियेत शेजारी चर्चा करत असताना त्यांनीच ते विचारलं की बाबा हे चालू का नाही करत. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला 5-10 लाख रुपये खर्च आहे. तर 5-10 लाख रुपये खर्च आहे. तर त्यावेळेस आमचे बाकीचेही सहकारी तिथं उपस्थित होते, नितीनराव असतील, मला वाटतं रवी शेठ होते. आणि मग मी सूत्रसंचालन 10व्याचं मी आपलं श्रद्धांजली वाहत होतो. मग बापूंनी चर्चा केली आमच्या बरोबर की याला खर्च किती आहे. साधारण म्हणलं 5-10 लाख रुपये होईल. तर बापूंनी त्याच दिवशी तात्काळ आम्हाला 5 लाख रुपये रोख स्वरूपाची मदत केली. आणि मग तिथून आम्ही ते काम करायला सुरुवात केली. म्हणजे कुठल्याही निधीच्या व्यतिरिक्त बापूंनी शिवतारे साहेबांनी आम्हाला 5 लाख रुपये रोख मदत दिली. त्याच्यामध्ये मग आम्ही पंप रिपेअर असेल, मोटर रिपेअर असेल, पंप हाऊस बांधण्याचं काम असेल, अशा पद्धतीची कामं केली. आणि राजकारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने करू नये हे बापूंनी दिलेला निधी पाहून त्यावेळेचे विद्यमान आमदार माननीय संजयजी जगताप यांनी देखील 3 लाख रुपयाची मदत केली. मी ग्रामपंचायतीचा प्रतिनिधी म्हणून त्यांचंही स्वागत करतो. बापूंनी दिले, त्यांनी दिले, त्यांचे आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो. की माझं एक म्हणणं आहे, ज्यांनी केलं त्या कामाचं श्रेय नक्कीच ज्याला त्याला दिलं पाहिजे. आता मी परवा दिवशी तुमच्या ब्रॉडकास्टची एक मुलाखत पाहिली एका उमेदवाराची की पुरंदर उपसा जो आमचा उत्तरेकडील भाग आहे बेलसर गावचा, त्या भागामध्ये पुरंदर उपशाचं जे पाणी येतं, पूर्वी 7 ते 8 लाख रुपये त्या पाण्याची किंमत आपल्याला द्यावी लागत होती, 6-7 लाख रुपये भरावे लागत होते. परंतु ज्यावेळेस बाप्पू 2019ला मंत्री झाले तर त्यांनी शासनाच्या GR म्हणजे शासनाचा एक GR त्यांनी पारित केला. 19% शेतकऱ्यांना पाणी देण्याचं ठरलं. आणि मग 2 ते 2.5 लाख रुपयामध्ये आम्हाला ते पाणी यायला लागलं. तरी ते पारगावचं म्हणजे पारगाव बंधारे द्यायचं, तिथून ओढ्याने यायचं, 4-5 बंधारे भरायचे. बरं तेही शेतकरी आपलेच आहेत, त्यावेळेस त्यांच्याही मोटर चालायच्या, ओढ्यात पाणी जिरायचं, साधारण आम्हाला डबल पैसे भरावे लागायचे. मग बापूंच्याकडे आम्ही ही व्यथा व्यक्त केली. तर त्यावेळेस बापूंच्या माध्यमातून साधारणपणे म्हणजे त्यावेळेस बापू आमदार नव्हते, परंतु मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे होते, त्यांच्याकडे बापूंनी पाठपुरावा केला. आम्ही ग्रामपंचायतीने बापूंकडे केला, बापूंनी तो पाठपुरावा एकनाथभाई शिंदे यांच्याकडे केला. आणि बेलसरला 1.5 कोटी रुपये त्या योजनेसाठी, त्यानंतर बेलसर असेल, कोथळे असेल, भोसलेवाडी असेल, नाझरे असेल, पांडेश्वर असेल, अशा एक 5 गावांना पुरंदर उपसाच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून ती कामं करण्यात आली. आणि ते पाणी आता आम्हाला 1.5 किलोमीटर पुढे येऊन पडते की अजून 1 किलोमीटर ती लाईन झाली की पाणी आमच्या बंधाऱ्यात येते. मग 1.5 ते 2 लाख रुपयामध्ये आता आमचा बंधारा भरायला लागला. हे बापूंच्या आमच्यावर म्हणजे शेतकऱ्यांच्यावर झालेलं एक फार मोठं सहकार्य की त्यामुळे आमचे निम्मे पैसे वाचले. पहिले बापूंचे आभार यासाठी की त्यांनी 19% पाणी दिलं, नंतरचे आभार यासाठी की ते बापूंच्यामुळं ती पाईपलाईन मिळाली, मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्यामुळं पाईपलाईन मिळाली. परंतु जर त्याचं कुणी श्रेय घेत असेल तर आपल्याकडे त्याचे सगळे पुरावे आहेत की स्वतः मुख्यमंत्री महोदयांच्या सहीचं पत्र आहे की त्यामध्ये बेलसरचं नाव आहे, पांडेश्वरचं नाव आहे, 4-5 गावांची नाव आहेत. पण जर प्रत्येक जण म्हणतो की माझी इच्छा होती, माझी अपेक्षा होती, हे माझ्या डोक्यात होतं, ते व्हायला पाहिजे होतं, इच्छा असणं गैर नाहीये, पण ते कृतीत उतरवणं हे फार अवघड असतं. आणि ते कृतीत माननीय विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ते कृतीत उतरवलं. 2011च्या कालखंडातला एक सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे तो प्राथमिक आरोग्य केंद्राचा. नक्की ते 2011च्या आधी मंजूर झालं होतं, नक्की कोणी मंजुरी आणली होती, नक्की कार्यकालात कोणाच्या ते पूर्ण झाले? प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय सांगतो. प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन 2011ला आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलो त्यावेळेस त्याचं भूमिपूजन 11च्या आसपास झालं. परंतु भूमिपूजन ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीचं होतं म्हणजे ती काय 1-2 महिने आधी ती मंजूर होत नाही. त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये 2005 मध्ये रामदास तात्या माजी सभापती होते, मग त्यावेळेस ते विद्यमान सभापती होते. तर त्या काळामध्ये जेजुरीचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं, ही त्याच्या मागची पार्श्वभूमी. आणि त्या काळामध्ये
या बाजूबाजूची जी दोन मोठी गाव होती म्हणजे कोळविरा असेल आणि बेलसर असेल, तर या दोन गावांचाही प्रयत्न होता की ते आमच्या गावात यावं, आमच्या गावात यावं. त्यावेळेस तत्कालीन सभापती असल्यामुळं शेवट वाढफी घरचा असलं की थोडंसं घरच्याला थोडासा जेवताना फायदा होतो. तसं तात्यांच्या माध्यमातून ते बेलसरला मंजूर करण्यात आलं. जरी आज ताते इथं नसले तरी जे काही आठवणी त्यांनी ठेवलेल्या आहेत त्याचा उजाळाही दिला पाहिजे. आणि नंतरच्या काळामध्ये तात्या सभापती पदावरून गेले, परंतु ग्रामपंचायत विरोधात आली. त्यामुळं तो वाद तसाच राहिला. मग अलीकडे दवाखाना करायचा की पलीकडे दवाखाना करायचा. मग मला चांगलं आठवतंय की अस्मिता भवन आमचं जे छोट्या खोलीत आहे तिथं ते प्राथमिक आरोग्य केंद्र चालू करण्यात आलं गावामध्ये जी आपली जिल्हा परिषदची शाळा आहे. नंतर असा एक प्रस्ताव आला की 1869 सालची बेलसरची मराठी प्राथमिक शाळा आहे, त्याचा एक मोठा हॉल आहे, त्या हॉलमध्ये आपण मग तिथं ते करूया. ती जागा छोटीशी कमी होती. अशी 4-5 वर्ष त्याच्यामध्ये गेली की मग अक्षरशः अशी शेवटची वेळ आली की प्राथमिक आरोग्य केंद्र इथून जाईल जागे अभावी. आणि नंतर ज्यावेळेस आम्ही 2010ला सर्वजण ग्रामपंचायतीचं उभं राहिलो त्यावेळेस आम्ही एक आमचा हे काढला होता, वचननामा काढला होता. आणि आजही मला वाटतं तो माझ्या घरी असेल. त्याच्यामध्ये आम्ही एक पंचनामा काढला होता की तत्कालीन 5 वर्षामध्ये असणाऱ्या सरपंचांनी काय कामं केली. आणि मग चर्चेला पण गेला होता, खूप तो चर्चेला झाला होता की त्या काळात बांधलेली भिंत 2 महिन्याच्या आतमध्ये पडली, असे बरेचसे काही कार्यक्रम होते. मग आम्ही जो आमचा वचननामा काढला होता त्यावेळेस तो कुणी सरपंच नव्हतं, कुणी उपसरपंच नव्हतं, सदस्य होईल याची गॅरंटी नव्हती. कारण आम्ही तो वचननामा काढला होता, जर गावाने आम्हाला निवडून दिलं तर आम्ही हे करू. त्या वचननाम्यामध्ये आमचा तो उल्लेख होता की प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न मिटू. त्यानंतर आमची पहिल्याच मासिक मीटिंगमध्ये की निर्णय झाला की बाबा अशी जागा आहे. मग त्याच्यामध्ये पूर्ण यंत्रण नदीच्या शेजारी असल्यामुळं त्याचेही दाखले उपलब्ध करावे लागले, थोडीशी पळापळ करावी लागली, सर्वांनाच करावी लागली. आणि मग ते प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसरला चालू झालं. आणि आज अभिमानानं सांगतो की ते प्राथमिक आरोग्य केंद्र आता जवळजवळ 15 वर्ष झालं. आत्ताच्या 5 वर्षाच्या काळामध्ये ग्रामपंचायत माध्यमातून जे जे काही त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला गरज लागते, आता मध्यंतरी आम्ही 50,000 रुपये जे त्यांना आपल्या शुगरच्या स्ट्रीप दिल्या, मध्यंतरी त्यांचा जो डोम होता वरचा शोचा तो खराब झाला होता, तो ग्रामपंचायतीने बदलून दिला. ज्या ज्या काही त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणी, एक आता बोरवेल त्यांना घेऊन दिलं. जे काही प्राथमिक आरोग्य केंद्राला लागतं ते आपण ग्रामपंचायत म्हणून देण्याचा कायम प्रयत्न असतो. त्या दिवशीच माननीय आमदार विजयबापू शिवतारे बेलसरला आले होते आणि PSCला व्हिजिट दिली. तर त्यावेळेस त्यांनी लॅपटॉपची मागणी केली. तो 1.5 लाख रुपयाचा लॅपटॉप देखील आपण त्यांना आता दिलेला आहे. म्हणजे अशी आणि अतिशय चांगलं काम प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामपंचायतीच्या सहकार्याने, सर्वच ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अतिशय चांगल्या प्रकारे बेलसरमध्ये चालू आहे की जी PSC पुणे जिल्ह्यामध्ये आज प्रथम आलेली आहे. पुणे जिल्ह्यात प्रथम आलेली आहे. नक्कीच आपण या गोष्टीकडे जाऊयाच की तुम्ही सत्तेत आल्यानंतर म्हणजे इव्हन उपसरपंच झाल्यानंतर नक्की कामं काय केली. पण त्याच्या आधीचा एक कार्यकाल असा होता की तुम्ही पंचायत समितीची निवडणूक लढला होता साधारणतः 2017 साली. बरोबर. त्याचा अनुभव कसा होता नक्की? एका बाजूला 2011 नंतर ग्रामपंचायतचा कार्यकाल बघितला आणि 2017 मध्ये डायरेक्ट पंचायत समिती. 2010 ते 2015 ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं. परंतु माननीय विजयबापू शिवतार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळं तालुक्यामध्ये एक ओळख निर्माण झाली की त्यामुळं बोलायचं डेअरिंग आलं, समाजात वागायचं डेअरिंग आलं, अधिकाऱ्यांच्या बरोबर कसं प्रेझेंट व्हायचं याचं डेअरिंग आलं. आणि त्यामुळं थोडंसं बापूंनी प्रभावित होऊन की मला एक संधी देण्याचा प्रयत्न केला. मला संधी देण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्या काळामध्ये महिला राखीव सीट आलं. तर त्यावेळेस माझ्या पत्नीला ती संधी बापूंच्या माध्यमातून मिळाली आणि काही 200-400 मतांनी त्यावेळेस माझ्या पत्नीचा या ठिकाणी पराभवाला मला सामोरं जावं लागलं. परंतु अभिमान मला एका गोष्टीचा आहे की माझ्या गावामध्ये 3 उमेदवार होते. बेलसरमधून भाजपचा उमेदवार होता, सेनेचा मी होतो, राष्ट्रवादी काँग्रेसचाही उमेदवार होता. तरीही माझ्या गावानं मला उच्चांकी मतदान दिलं की त्यामुळं मला एक माझ्या गावाचा सार्थ अभिमान आहे. परंतु त्या काळामध्ये अनुभव सांगायचं झालं तर खळद, वाळून, निळून, शिवरी, तक्रारवाडी या गावांनी मला अतिशय चांगलं मतदान दिलं. भोसलेवाडीने दिलं, पिसर्व्याने दिलं. पिसर्वेकरांचे तर मी विशेष आभार अशासाठी मानतो की त्यावेळेस तिथल्या उमेदवार मला वाटतं सुनीता काकी कोलते होत्या आणि त्यांच्यापेक्षा माझ्या बायकोला 11 मतं पिसर्वेत जास्त आहेत. म्हणजे पिसर्वेकरांचे माझ्यावरती उपकार आहेत, सहकार्य, बापूंचे आशीर्वाद आहेत. परंतु माझं एक दुर्दैव असं झालं की 2017 साली नुकतंच त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आत्ताचे विद्यमान आमदार आणि त्यावेळेचे तत्कालीन मंत्री विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून
पुरंदर एअरपोर्टची घोषणा करण्यात आली. बरोबर. आणि एक घोषणा करण्यात आल्यानंतर ठीक आहे, सत्ताधारी असतो त्याला एक विरोधक असतो, नाण्याच्या दोन बाजू असतात. मग त्यावेळेस कुठल्याही शेतकऱ्याला वाटणार नाही की माझी जमीन जावी, मी भूमी न्यावं. आणि मग ते शेतकऱ्यांच्या बरोबर थोडासा संवाद विसंवाद थोडासा झाला किंवा तो कमी पडला. आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी एक भूमिका घेतली की हे विजय शिवतारेंच्या, विजय बापूंच्या माध्यमातून येते, सेना भाजपच्या सरकारच्या माध्यमातून येते. आणि त्यावेळेस तो उमेदवार, मी सेनेचा उमेदवार होता. एक थोडासा नाराजीचा सूर शेतकऱ्यांचा होता. ठीक आहे, कुठल्याही शेतकऱ्याला वाटणार नाही ना की मी भूमी न्यावं, माझी जमीन जावी. परंतु नेमका तो कालखंड एवढा कमी होता, 5-6 महिन्याचा काळ होता की शेतकऱ्यांना समजून सांगेपर्यंत की विरोधकांनी थोडीशी त्यांची दिशाभूल केली. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या 2-4 गावामध्ये मला बिलकुल म्हणजे मला म्हणण्यापेक्षा माझ्या मिसेसला, आमच्या उमेदवाराला मतदान कमी झालं आणि 200-300 मतांनी मला निसटता पराभवाला सामोरं जावं लागतं. पण राजकारणात हे चढ उतार होत राहतात. आणि नंतर एका गोष्टीचा आता समाधान आहे की 10 वर्षानंतर तेच मुख्यमंत्री तेच आमदार परत पुरंदरला लाभले. आणि आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल की विजय बापू शिवतारे असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्याबरोबर आपल्या सर्व साती गावच्या शेतकऱ्यांची एक सकारात्मक चर्चा मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात झाली. आणि त्यावेळेस की रेटबाबत विषय आहे, त्यावेळेस सकारात्मक चर्चा झाली. मला एकच अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे योग्य तो मोबदला देऊन त्यांच्या मुलांचं भवितव्य, कारण ती आमचीच मुलं आहेत, तिथे माझेही कोणी नातेवाईक आहेत, माझेही मित्र आहेत, माझे सगळे सोयरे आहेत, की त्यांच्यावरही तो अन्याय नाही झाला पाहिजे. सरकारने याचीही दक्षता घेतली पाहिजे. आणि नक्कीच माननीय विजय बापू शिवतारे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथभाई शिंदे असतील, पालकमंत्री अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून एक चांगली सकारात्मक चर्चा आता चालू आहे. आणि तो निर्णय लवकर होईल, त्याही लोकांना चांगल्या प्रकारे त्यांचा परतावा मिळावा ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची नक्कीच अपेक्षा आहे. आणि कायम त्यामुळे आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या बरोबर होतो. विजय बापूंची भूमिका कायम तीच होती की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना चांगला परतावा मिळूनच आपण विमानतळाचं एक पाऊल पुढे टाकूया की जेणेकरून भविष्यात पुरंदरला एक सोन्याचे चांगले दिवस येतील. आणि आता आपण पाहतोय की 5 वर्षापूर्वी म्हणजे जमीन विक्रीचा विषय नाही, पण आपलं व्हॅल्युएशन वाढलं कुठं, की 5 वर्षापूर्वी जी जमीन 10 लाख रुपये चालली होती तिचा रेट आज 1 कोटी रुपये एकरपर्यंत गेला. का तर विमानतळाची हवा झाली, चर्चा झाली. त्यामुळे त्याही लोकांना चांगला परतावा सरकारच्याकडून मिळावा अशी माझ्यासारखी जी देखील अपेक्षा आहे. आपल्याकडे भविष्यात IT पार्क येते. विजय बापूंनी गेल्या लोकसभेच्या वेळेसच ती घोषणा केली होती की मला पुरंदरमध्ये IT पार्क, जे आता IT पार्क बाहेर जात आहेत त्या विषयावर बोलण्यात का मी मोठा कार्यकर्ता नाहीये, परंतु की ते IT पार्क माझ्या पुरंदरला यावं ही बापूंची मागणी होती. आणि त्यालाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली. आणि आपल्या चांबळे असेल, ह्या दिवे भागामध्ये आता IT पार्क येते, त्यातूनही मुलांचं भवितव्य घडेल, चांगले जॉबचं निर्मिती यातून होईल, विमानतळाच्या माध्यमातून होईल. आणि जे स्वप्न विजय बापूंनी पाहिलं होतं की आपण 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी बापू बोलले होते, मला ते वाक्य आठवतंय की पुणे मुंबईच्या आमच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आता तिथं जाऊन काही होणार नाही, आपण नवी मुंबई, नवं पुणे आपण इथे करू आणि लवकर 5-10 वर्षामध्ये हे आपल्याला पूर्णत्वात आलेलं दिसेल असं मला तरी वाटतंय. आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलूयात, परंतु पंचायत समिती निवडणूक लढल्यानंतर पुढचा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला, तो म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीचा. 2020 आणि 2021च्या दरम्यान ती ग्रामपंचायत झाली होती. त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. तो अनुभव नक्की कसा होता? 2011 नंतरची 2020 म्हणजे तब्बल 10 वर्षानंतरची ग्रामपंचायत निवडणूक होती. म्हणजे 2010चा जो कालखंड मी तुम्हाला सांगितला ते 5 वर्ष झाली, सदस्य म्हणून काम केलं, एक चांगलं वातावरण होतं. त्यावेळेसही आमचं पॅनल निवडून आलं असतं, परंतु एक बिनविरोधची हाक गावाने दिली, त्यालाही आपण कुठेतरी प्रतिसाद दिला पाहिजे. मग ते 5 वर्ष बिनविरोध मध्ये गेले, गुण्यागोविंदानं कारभार चालला. आणि 2020 साली जी आमची दुसरी आता इलेक्शन म्हणजे ग्रामपंचायतीची झाली आणि योगायोगानं आजच त्या गोष्टीला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या वेळेस 15 जानेवारीलाच ही इलेक्शन झाली होती आणि तो कारभार म्हणजे करायची संधी गावकऱ्यांनी आम्हाला दिली, त्याबद्दल मी प्रथमतः बेलसरकरांचं मनपूर्वक आभार मानतो की गेली 10-15 वर्ष त्यांनी सातत्याने विश्वास ठेवला आणि त्या विश्वासास पात्र ठेवून आपणही त्यांची कामं केली. परंतु ह्या इलेक्शनला सामोरं जात असताना आमचे सर्व सहकारी असतील, म्हणजे विलास भाऊ असतील, म्हणजे मार्गदर्शक विलास भाऊ असतील, देवानंद ते असतील, सलीम शेठ असतील, आमचे बाळासाहेब हिंगणे असतील, त्याचबरोबर हनुमंतराव असतील, असे सर्वच जण, नारेजामळ्यातील आमच्या नितीनराव असतील, सर्वांनीच मिळून एक
पॅनल करायचं ठरवलं आणि तो पॅनल अतिशय चांगला तगडा पॅनल झाला आणि बेलसरकरांनी एवढा चांगला आशीर्वाद दिला की 8 सीटं आमच्या पॅनलची निवडून आली आणि मला वाटतं आत्ता राष्ट्रवादीची 2 आणि काँग्रेस तत्कालीन काँग्रेस आत्ताचं भाजपचं 1 सीट निवडून आलं आणि जे कोणी मंडळी आता इच्छुक आहेत त्यांचं औषधाला सुद्धा कुठला ग्रामपंचायत सदस्य त्यावेळेस निवडून आला नाही आणि तरीही लोक इच्छुक होतात. शेवट लोकशाही आहे. त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत की 12ला आपण पराभवाला मोठ्या सामोरं गेलो, नंतर आपलं काही झालं नाही आणि तरी लोक मला म्हणतात, लोक हे करतात, मी काही करत नसतो. शेवट लोकांनी आपल्याला जर संधी दिली असेल तर आपण लोकांसाठी काहीतरी करायचं देणं लागतो आणि त्याची परतफेड आपण कामाच्या माध्यमातून केली पाहिजे आणि तोच विश्वास लोकांनी आमच्यावर परत 2020 साली दाखवला. काय सांगाल, साधारणतः 2010 साली आधीची ग्रामपंचायत झाली, त्यानंतर अनेक इलेक्शनही झाल्या, पण त्यानंतरची 2020 पर्यंतची किंवा 2020 आणि 21ची जी ग्रामपंचायत निवडणूक होती त्याचा अनुभव कसा होता? अनुभव मला 2010 किंवा 9 पासून जो राजकारणात आलो ना, तर बेलसरकरांनी एवढं प्रचंड प्रेम दिलं की आजपर्यंत ज्या उमेदवाराचं काम केलं आणि स्वतःसाठी केलं तिथं बेलसरकरांनी भरभरून मतदान दिलं आणि बेलसरमध्ये कायम 1 नंबरचं मतदान आमच्या सर्व सहकाऱ्यांमुळे आम्हाला मिळत गेलं. म्हणजे ती बापूंची इलेक्शन असू दे, माझी स्वतःची इलेक्शन असू दे, माझी ग्रामपंचायत असू दे आणि आत्ता जी 2020 साली जी इलेक्शन झाली त्यावेळी देखील आमच्या पॅनलला 11 पैकी 8 सीटं भरघोस मताधिक्याने लोकांनी ग्रामस्थांनी निवडून दिली. ही आमच्या गेल्या 10 वर्षाच्या कामाची पावती होती. नक्की. मग त्याच्यानंतर काय तुम्ही पदभार बघितला होता आणि कामं कशा कशा पद्धतीने केली गेली, काय ठोस कामं त्या माध्यमातून करण्यात आली? ज्यावेळेस आमचं म्हणजे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मी या ठिकाणी धन्यवाद का मानतो की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाल्यानंतर बाबासाहेबांनी जो सर्वसामान्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये बेलसरमध्ये आमच्या आरक्षण आमचं SC चालू होतं आणि त्यावेळेस आमचे आता विद्यमान सरपंच अर्जुन तात्या देंडे हे बेलसरचे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी म्हणून काम करायचे आणि ते आमच्या पॅनलचे सदस्य झाले, निवडून आले. गेली 5 वर्ष अर्जुन तात्या या ठिकाणी सरपंच म्हणून चांगलं काम पाहत आहेत. त्यांना सहकार्याची भूमिका आमची सर्वांचीच आहे आणि त्यावेळेस तत्कालीन तात्या सरपंच झाले आणि मी उपसरपंच 2-3 वर्ष होतो. त्या काळामध्ये गावामध्ये विविध विकास कामं करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं, मार्गदर्शकांच्या मदतीनं आणि माननीय नामदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून करण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याच्यामध्ये कामांचा काय उल्लेख कराल? कोणते शिवरस्ते असतील, रस्ते असतील किंवा अंतर्गत रस्ते असतील, विकास कामांच्या बाबतीत काय काय कामं करण्यात आली? विकास कामांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बेलसर फाट्यापासून जो उरुळी कांचनला जाणार बेलसर जेजुरी रोड आहे तो रोडची अवस्था इतकी दयनीय होती की रोज 2-3 अपघात त्या ठिकाणी व्हायचे आणि त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला, हे केलं, परंतु काही होत नव्हतं. मग सर्वच ग्रामपंचायतीने आम्ही निर्णय घेतला की त्या आंदोलनाची उपोषणाची भूमिका घेतली. त्यावेळेचे तत्कालीन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बारभाई साहेब यांच्याबरोबरही सतत आमचा संपर्क झाला आणि त्याचा फॉलोअप एवढा घेतला गेला की त्यांना तो रस्ता अर्धा कॉईन आम्हाला लवकरात लवकर चालू करून द्यावा लागला आणि पुढच्या काळामध्ये तोही रस्ता लवकर चांगला झाला. आजही आपण सर्वजण पाहतोय बेलसर जेजुरी रोडचं काम चांगल्या प्रकारे झालं आहे आणि विषय राहिला ग्रामपंचायतील गावातील कामांचा. तर बेलसर गावातील जी पेठ आहे, ऐतिहासिक गाव बेलसर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आहे बेलसर गाव आणि या बेलसर गावाचं एक वैशिष्ट्य आहे, गावाच्या बरोबर मधोमधून आमचा बेलसर गावचा रस्ता जातो आणि तो रस्त्याची अवस्था इतकी दयनीय होती. त्याच्यामध्ये काँक्रिटीकरणाचं काम, पूर्ण रस्ता काँक्रिटीकरण करण्यात आला. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा स्वतःचा निधी होता, वित्त आयोगाचा निधी होता. मग आत्ताचे विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांच्या माध्यमातून 25-15चा निधी मिळाला. त्यावेळेसचे आमदार संजयजी जगताप यांनी देखील त्या ठिकाणी निधी आम्हाला दिला. त्या माध्यमातून रस्त्याचं काम मोठं ते करण्यात आलं. कारण गावामध्ये कुठलाही पाहुणा रावळा आला तर तो पहिल्या पेठेवर येतो आणि एक मराठीत म्हणे, शीतावरून भाताची परीक्षा. त्या पद्धतीने तो रस्ता पहिला करणार. तर तो रस्ता करण्याच्या पूर्वी गावामध्ये आमची 1985 साली पाणी पुरवठ्याची योजना झाली होती ग्रामपंचायतीची. तिची फार दुरावस्था झाली होती. तर ती पूर्ण लाईन बदलण्याचं काम जैन कंपनीची 6 kg पाईपलाईन टाकून ते पूर्ण करण्याचं काम आम्ही आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने केलं. ड्रेनेज लाईन देखील फार जुनी होती आमची, ती पूर्णपणे नवी करण्याचं काम ग्रामपंचायत. अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन साधारण 1.5 फुटी लाईन आम्ही 4 ते 5 फूट खोल करून
ती करून त्याच्यावर ब्लॉक बसून अतिशय सुस्थितीमध्ये केलं. गावातील सर्व जे गल्लीबोळातले रस्ते आहेत मग कुठे ब्लॉक बसवले, कुठे कॉन्क्रिटीकरण केलं. आणि एक अभिमानाची गोष्ट अशी बेलसरकरांसाठी की समाज कल्याण खात्याचा जो निधी मिळतो बेलसर म्हणजे प्रत्येक गावाला मिळतो, तो जास्तीत जास्त आणण्याचं काम ते बेलसरमध्ये आम्ही केलं. त्याच्यामधून 2 कॉन्क्रीटचे रस्ते असतील, सर्व समाजाच्या ठिकाणी लाईट बसवण्याचं काम असेल, अंडरग्राऊंड त्यांच्या गटर योजना असतील, याही पूर्ण करण्यात आल्या. त्याच्यानंतर समाजाच्या एका वस्तीमध्ये एस सी समाजाच्या वस्तीमध्ये 50 लाख रुपयाचा साकव आपण या ठिकाणी समाज कल्याणच्या माध्यमातून विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून आणला आणि ते पूर्ण देखील केलं. अशी अनेक कामं आहेत. गल्ली सगळे वाड्या वस्त्यांचे रस्ते, आता 54 वस्ती रस्त्याला विजय बापू शिवतारेंनी 40 लाख रुपये दिलेत आम्हाला. आता त्यातले 20 लाखाचं काम झालं, 20 लाखाचं होतंय. त्यानंतर अजितदादांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून 20 लाख रुपये आले. त्यानंतर चिलावळी वस्तीला 30 लाख रुपये विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून आले, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. उर्वरित काम जे आता 50 लाख रुपयाचं आहे ते आता प्रस्तावित आहे, लवकर तेही काम होईल. नारेच्या मळ्यात 10 लाख रुपयाचं काम आता चालू करतोय आम्ही. त्यानंतर भोरेमाळा गिरजोबाचा मळा तिथे 15 लाख रुपयाचं काम होतंय. बुधेमाळ्याच्या रस्त्याला 15 लाख रुपये निधी आलेला आहे. म्हणजे काम करताना आम्ही कुठली वस्ती, जात पात, समाज, धर्म, पंथ पाहिलं, जिथं गावामध्ये गरज आहेत तिथं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये 8 सदस्य तर आम्ही होतो, परंतु विरोधी म्हणू शकत नाही मी त्यांना की आमचे 11 सदस्य आतापर्यंतची अभिमानाने सांगावं अशी एक गोष्ट आमची की आतापर्यंत आमचा ग्रामपंचायतीचा झालेला ठराव हा 8-3 वगैरे असा कधी झालाच नाही. तो कायम 11-0 झाला. म्हणजे आमचे संभाजी बापू असतील, कैलासराव असतील, त्यांनी देखील ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मदत केली की तुम्ही आम्ही केलंच नाही, गाव म्हणून आम्ही एक कारभार पाहिला. त्यामुळं गावातली ती कामं झाली. आता जलजीवनचं काम आमचं पाण्याच्या टाकीचं चालू झालेलं आहे, त्याचंही काम लवकरच पूर्ण होतंय. अशा प्रकारे गावात ज्या ज्या गरजा होत्या ते करण्याचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. यानंतर आपण पुढील मुद्द्यांकडे वळूयात की आपण आता पंचायत समितीची निवडणूक लढतायत. ही झाली गावांच्या विकास कामाबद्दलची माहिती किंवा तुम्ही केलेली इतर कार्य. पुढं आता पंचायत समिती निवडणूक लढतायत, नक्की काय कशा पद्धतीनं या पंचायत समिती गाण्याच्या गरजा वाटतायत, नक्की कुठं कुठं काम करणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? पंचायत समितीला इच्छुक व्हायचं कारण एक की गेली 10-15 वर्ष बेलसरमध्ये गाव कारभारी म्हणून काम करत असताना विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून मला संजय गांधी निराधार योजनेचं काम करण्याची 5 वर्ष संधी मिळाली होती. त्या काळामध्ये संजय गांधीच्या माध्यमातून गोरगरीब महिला असतील किंवा जे अपंग असतील, दुर्धर आजारानं जे व्यक्ती व्यतीत आहे त्यांना आपण 1500 रुपये मानधन मिळवून देण्यामध्ये मी माझं योगदान पूर्णपणे दिलं. आणि त्याच्या माध्यमातून आमचा जो म्हणजे बेल तालुक्यातीलच आणि गावातील 138 लोकांना आपण बेलसरमध्ये संजय गांधीचा लाभ मिळवून दिला, त्याचप्रमाणे तालुक्यातही लाभ मिळवून दिला. आणि मग जर आपल्याला एखादी संधी पंचायत समितीच्या माध्यमातून विजय बापूंच्या माध्यमातून मला मिळाली तर आपण नक्की त्या पदाला न्याय देऊ शकतो असं मला वाटलं. म्हणून मी त्यासाठी एक इच्छुक उमेदवार म्हणून शिवसेनेकडे उमेदवारी मागितलेली आहे. एका बाजूला असं म्हटलं जातं किंवा अशी आता गणामध्ये वातावरण आहे की अनेक लोक विविध कार्यक्रम घेत आहेत, भेटीगाठी घेत आहेत, बॅनर्स लावत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट करतायत. तुम्ही या कुठल्याच गोष्टी करताना दिसत नाहीयेत. याचं कारण असं आहे की जो 24/7 लोकांच्या ते समाजकारणामध्ये तुम्ही जर कधी सकाळी माझ्या घरी आला तर नशिबान मी असं समजतो की जी आमची गावची ग्रामपंचायत होती तिच्या मागच्या बाजूला मी राहिलाय आणि आमचं ग्रामदैवत बालसिद्धनाथ त्याच्या मी समोर राहिलाय. त्यामुळं गावाच्या मध्यभागी आहे. सकाळी 7-7:30ला माझ्या घरी लोक काही ना काही काम घेऊन येतात. कोणाचं MSEBचं असतं, कोणाचं पोलीस स्टेशनचं असतं, कोणाचं कचेरीतलं असतं. आणि आजपर्यंत मी जबाबदारीने सांगतो की बेलसरमध्ये जो माझा विरोधातला विरोधक आहे त्यांनी सांगावं की मी धीरजच्याकडे गेलो आणि त्यांनी मला कामाला मदत नाही केली. खोडा घालायचं तर सोडूनच द्या, पण कामाला मदत केली नाही असं कधी झालेलंच नाही. त्यामुळं एक इच्छा होती की आपण पंचायत समितीमध्ये आलो तर अजून आपण लोकांना न्याय देऊ शकतो. लोकांना पंचायत समितीच्या माध्यमातून हवं काय असतं, पाण्याच्या योजना हव्या असतात, बाकीच्या ड्रेनेज लाईनचे व्यवस्थापन नीट पाहिजेत, बांधकाम व्यवस्थित झालं पाहिजे, महिला बालकल्याणचे विषय मिटले पाहिजेत, आरोग्याचे विषय मिटले पाहिजेत. जे आता आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करतोय हेच मोठ्या प्रमाणात आपल्याला करावं लागेल. तो एक अनुभव पाठीशी आहे. विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून आता पंचायत समिती त्यांच्याकडे होती, ह्यावेळेस वातावरण अतिशय चांगलं आहे. पुन्हा पंचायत समिती विजय बापूंच्या नेतृत्वाखाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळं जर आपण जनतेला चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकलो ही एक भावना मनात ठेवून
एक पंचायत समितीची उमेदवारी मिळावी या हिशोबाने मी प्रयत्न करतोय आणि त्यामुळे मला कुठलीही जाहिरात करायची गरज नाहीये. शिवसेना हा असा एक केडर बेस म्हणजे केडर अशी आहे की जिथं एकदा आदेश मिळाला की त्या गावामध्ये 100-200 कार्यकर्ते आहेत की ते काम तेवढं फास्टमध्ये होतं की तेवढं ते कुठल्याच संघटनेचं कुठल्याच पक्षाचं नाहीये. आणि जाहिरात कोण करतं? न कापणाऱ्या मालाची कोणाला जाहिरात करावी लागते. तशी तर आपल्यावर वेळ नाहीये. आणि जर मी माझा कुठं बॅनर लावला, फ्लेक्स लावला, तर मी माझ्या पक्षाचं चिन्ह धीरज जगताप हा विजय शिवसेनेचा आहे, शिवसेनेचा आहे हे सांगायची आयडेंटिटी द्यायची मला गरज पडत नाही. पण आता काही उमेदवारांचं असं बघतोय की मी इच्छुक उमेदवार आहे निसतंच, अरे पण ते चिन्हच कुठल्या पक्षाचं नाहीये. म्हणजे तुम्ही कुठून उभं राहणार आहात का नुसतंच उभं राहणार आहात हाही मोठा म्हणजे विचार करण्यासारखा विषय आहे. राजकारण गुंतागुंतीचं झालंय असं वाटतं? 100% राजकारण गुंतागुंतीचं झालंय. या विषयावर माझ्यासारखा कार्यकर्ता, छोटा कार्यकर्ता आहे मी. प्रतिक्रिया आता आपण पुणे महानगरपालिकेचं बघतोय किंवा झालेल्या नगरपालिकांचं बघतोय की कोण कधी कुठल्या तासात कुणाबरोबर जाईल याची कुणाची खात्री नाहीये. परंतु जबाबदारीने सांगतो की आमच्या शिवसेना पक्षामध्ये विजय बापूंनी एकदा आदेश दिला की त्यामुळं कुणी कुठली गद्दारी करणार नाही, कुणी कुठलं करणार नाही. आज मी दावेदार आहे, मला पक्षानं संधी द्यावी ही माझी इच्छा आहे. बापू संधी देतील अशी मला अपेक्षा आहे. पण भविष्यात बापूंनी जर मला संधी नाही दिली तरी पण जो कुठला शिवसेनेचा उमेदवार बेलसरगणातून असेल त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता नक्कीच करेल. आणि ही आमची भूमिका सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांची आहे. बाकीच्या पक्षामध्ये आपण बघतो इकडे नाही मिळालं दुसऱ्या पक्षामध्ये, दुसऱ्या मिळालं नाही तर तिसऱ्या पक्षामध्ये. त्यामुळे कुणी आपले वाढदिवसाचे फ्लेक्स टाकताना त्याच्यावर पक्षाचं चिन्ह टाकत नाहीये का ते इकडे नाही मिळालं तर आपल्याला तिकडे मिळेल, तिकडे नाही मिळालं तिकडं. तसं आमचं नाही. पक्षाशीच इमान. शिवसेनेने संधी दिली तर शिवसेनेकडून अपक्षाचा विचार मनात नाही. बापू जो आदेश देतील त्या पद्धतीने काम केलं जाईल. एका बाजूला पक्षीय राजकारण पकडलं किंवा एका व्यक्तिनिष्ठ राजकारण पकडलं तर मतदार आता सध्या कन्फ्यूज आहेत राजकारणाच्या बाबतीत की नक्की पक्षाच्या विचारसरणी सोबत जायचं, व्यक्तिनिष्ठ सोबत जायचं. मतदारांनी नक्की काय बघितलं पाहिजे उमेदवाराच्या? दोन्ही पाहिलं पाहिजे की आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय, देशामध्ये बघतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश चालतो. महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा असतील, म्हणजे महायुतीची सत्ता आहे. त्यामुळं जर आपल्याला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी फंड मिळवायचे असेल तर माझं एक मतदारांनाही विनंती, आव्हान आहे सर्वांनाच की आपण महायुतीच्या उमेदवाराला साथ दिली पाहिजे. आणि मग महायुतीच्या उमेदवाराला साथ देत असताना शिवसेना हा त्यातील एक घटक पक्ष आहे आणि इथं विद्यमान आमदार शेवटची एक लाईन बनलेली आहे, आमदार, मंत्री, नंतर राज्यानंतर देश, तर ती पोचायला पहिले आमदार आणि ते आमदार शिवसेनेचे आहेत. विजय बापू या ठिकाणी आमदार आहेत. मग त्यामुळे बापूंच्या नेतृत्वाखाली पॅनलला जर लोकांनी मतदान केलं तर पंचायत समितीला अजून 4 वर्ष बापूंचे आहेत. भविष्यात बापू 1-2 वर्षामध्ये मंत्री होत आहेत. त्यामुळं अजून पंचायत समिती झेडपीला आपल्याला निधी बापूंच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळं शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करावं सगळ्याच भागामध्ये असं एक आवाहन करतो. आता पंचायत समिती निवडणूक लढवत आहे, परंतु बेलसरचा विकास करण्यासाठी तुम्ही अनेक पाठीमागं पदही भूषवली, त्यात सक्रिय सहभागी घेतला आणि विकास कामही झाली. पण एकंदरीत सर्व पंचायत समिती गणाचा विचार केला तर नक्की तुमचं विजन काय, काम करण्याचं टार्गेट काय, कुठली कुठली कामं तुम्ही हातात घेणार आहात भविष्य काळात? मी आता परत ते सांगतो की पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस मी सदस्य म्हणून निवडून येईल तर एक सदस्य म्हणून प्रत्येकाला एक सरपंचाचे अधिकार असतात, तो तेवढीच कामं करू शकतो. पंचायत समिती सदस्य तो ठराविक कामं करू शकतो. जिल्हा परिषद सदस्य, मग आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत. प्रत्येकाला एक मर्यादा आहे. उगाच जर मी उठायचं पंचायत समितीत जर भविष्यात मी सदस्य झालो तर मी असं नाही म्हणू शकत आता मी IT पार्क करतो, मी ते विमानतळाचं काम फायनल करतो, तो आपला अधिकारच नाहीये. जर असं कुणी म्हणत असेल तर ती बसवत नाही. पंचायत समिती सदस्याची कामं काय आहेत की गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये ज्या गरजा आहेत त्या भागवणं, त्याच्यामध्ये आरोग्याच्या सुविधा असतील, पाण्याच्या सुविधा असतील, ड्रेनेजच्या सुविधा असतील, हे पूर्ण करणं. शैक्षणिक सुविधा आहेत, बांधकामाची छोटी छोटी कामं आहेत, महिलांच्या अडीअडचणी, महिला बाल कल्याण विभाग आहे त्याच्या माध्यमातून न्याय देणं, हे एवढंच काम आपलं आहे. किंवा आता एक जर बघायचं झालं, आता जलसंपदा विभाग आहे, जलसंधारण विभाग आहे, त्याच्यामध्ये मोठे बंधारे त्यांच्याकडे असतात. जिल्हा परिषदच्याकडे काय असतं, पंचायत समितीकडे काय असतं, छोटे पाट बंधारे, लपाछपा, हीच कामं. म्हणजे प्रत्येकाची कॅटेगरी ठरलेली आहे.
त्यामुळं त्या माध्यमातून जे काही विकास काम आपल्याला करायचे असतात ती करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेल. एकतर आपल्या पंचायत समिती गणामध्ये ऐतिहासिक वारसा जपणारी अनेक घटना इतिहासात घडलेल्या आहेत. ते वारसा जपण्यासाठी नक्की काय प्लॅन आहे, काय विजन आहे त्याच्यासाठी? आता एक अभिमान असा आहे की बेलसर सारख्या गावामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जन्म झाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, आणि या भूमीमध्ये महाराजांनी पहिला विजय मिळवला वयाच्या 16व्या वर्षी. तर त्या ठिकाणी बेलसरमध्ये 2 ठिकाणी त्यांची आठवणीची स्मारक, महादेवाचं मंदिर गावाच्या पश्चिम बाजूला आहे, दक्षिण बाजूला आहे, आणि नदीच्या बाजूला एक मंदिर आहे. ती 2 स्मारकाची मंदिरं झाली आहेत. त्याची थोडीशी जरा अवस्था आता खराब आहे. त्याला पुरातत्व खात्याच्या परवानगी घेऊन त्याला डागडुजी करण्याचं प्रथमतः आपण काम करूया. आणि आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण तसा पत्रव्यवहार देखील केलेला आहे की पुरातत्वच्या माध्यमातून त्याला जर आपण निधी मिळवला तर ते कामही आपण करू शकतो. आणि अजून एक मोठा विषय असा आहे की ज्या महाराजांच्या मुळं आज आपण सर्व आहोत, त्या महाराजांचं एक बेलसरमध्ये मोठं स्मारक व्हावं यासाठी आमच्या ग्रामपंचायतीने माननीय विजयबापू शिवतारेंना एक पत्र दिलं, आणि विजयबापू शिवतारेंनी आपले जे सांस्कृतिक मंत्री आहेत आशिषजी शेलार साहेब त्यांना एक पत्रव्यवहार केलेला आहे की त्याच्यामध्ये आम्ही असा उल्लेख केलेला आहे की 10 एकर गायरान शिवसृष्टी करूया. महाराजांच्या लहानपणापासूनच्या आठवणी किंवा छोट्या प्रकारे किल्ले वगैरे असं आपण ते 10 एकरात करूया. त्याच्यामध्ये काही हिंदुत्ववादी संघटनांच्या बरोबर बोलणं झालेलं आहे. त्या बेलसरला आल्या होत्या, ग्रामपंचायतमध्ये आल्या होत्या, त्यांना आपण तशी पत्रव्यवहार देखील केलेले आहेत. त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत की महाराजांसाठी आपण ते 10 एकरामध्ये एक चांगलं स्मारक बनविण्याचा आपला इच्छा आहे सगळ्यांचीच. बाकीच्या स्मारकांबद्दल काय? आता शिवरी देवस्थानही असेल आपल्याच कार्यक्षेत्रामध्ये होतं, खानोडी आपल्याच कार्यक्षेत्र आहे, याच्या संदर्भात काय विचार आहे? आता बेलसर गाणाची भौगोलिक रचना जर विचार करता, खळद असेल, वाळुंज असेल, निळुंज असेल, बेलसर असेल, आणि इतिहासात बेलसर खळदच्या लढायला एक अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे ऐतिहासिक गाव आहेत. खळद असेल, वाळुंज असेल, सरदार शिवाजीराव इंगळेंचं वाळुंज गाव आहे. निळुंज हे निळुंज म्हणजे बेलसरला धरलेलंच गाव. त्यांची कावड आमच्या बेलसरकरांसोबत असते. सोसायटी आपण एकत्रमध्ये आहोत, बेलसरकर आणि निळुंजकर. खळदला इतिहास मोठा आहे. जसा बेलसरचा इतिहास आहे तसा तिथे कावडीचा मोठा इतिहास आहे. मानाची कावड तिथे आहे, बेलसरला आहे, शिवरीला आहे. शिवरीची मानाची कावड असताना शिवरीमध्ये यमाई मातेचं देवस्थान फार मोठं ट्रस्ट आहे की आज अख्ख्या महाराष्ट्रातून तिथं लोक देवदर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी आई म्हणून तिची ओळख आहे. आणि मग त्या म्हणजे पंचायत समितीच्या माध्यमातून जर संधी मिळाली तर देवस्थानचं गावकऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ट्रस्ट केलेलं आहे. त्यातून पंचायत समिती, जिल्हा परिषदमधून अजून त्यांना काही मदत करता येईल त्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊन, ट्रस्टींना विश्वासात घेऊन तिथेही चांगलं काम करण्याचा आपण प्रयत्न करूया. खळदचाही एक अतिशय महत्त्वाचा विषय, कायमचा ऐरणीवरचा विषय आहे की 19च्या पुरामध्ये जसं बेलसरकरांचं नुकसान झालं, वाळूंचंही झालं, निळूंचं झालं, खळदचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गावाच्या म्हणजे उत्तर बाजूला जी नदी वाहते तर तिथं बऱ्यापैकी भाग वाहून गेलेला आहे आणि थोडीशी नदीने दिशाही बदललेली. तिथे एक मोठे संरक्षण भिंतीचा विषय गरजेचा आहे. पण मला हेही जबाबदारीने सांगतो की ते पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून तो विषय होऊ शकत नाही. त्यासाठी राज्य सरकारच्याकडून फार मोठ्या निधीची गरज आहे. मग त्यामध्ये जर पंचायत समितीमध्ये संधी मिळाली तर आपण विजयबापूंच्या माध्यमातून असेल, संबंधित जलसंपदा खात्याच्या माध्यमातून असेल, तो पाठपुरावा करून पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. एक अलीकडच्या मागील काळामध्ये एक ससून हॉस्पिटलच्या धर्तीवरती बेलसरला काहीतरी हॉस्पिटल मंजुरीसाठी किंवा त्याच्या संदर्भात हालचाली चालू होत्या. नक्की काय विषय तो? म्हणजे विषयाची खरोखरची एक सत्यता सांगतो की विजयबापू शिवतारे एक व्हिजन असणारे एक व्यक्तिमत्व आहे की आपला जिथपर्यंत विचार जातो त्याच्या पलीकडचं त्या माणसाचा विचार पुढे असतो. आता पुणे शहराचं जे आता रुंदीकरण आहे ते आता देवी घाटापर्यंत आलेले. भविष्यात आपले विमानतळ होते, IT पार्क होते. 5-10 वर्षामध्ये बापू सांगतात त्याप्रमाणे इथं आता एक नवी महानगरपालिका होऊ शकते. त्या हिशोबानं बापूंसोबत असताना विषय झाला की इथे एक आता आपल्याला जो बैल बाजाराच्या तिथे जे गोडाऊन आहेत तिथं आपल्याला एक CPचं ऑफिस भविष्यासाठी करायचं आहे. तो विषय चालू असताना एक विषय बापूंनी काढला की आपल्याला असंच एक ससून सारखं रुग्णालय की भविष्यात आपल्याला इथं ते गरजेचं आहे. ससून आता पुरत नाहीये, पेशंट जाईपर्यंत 2 तास जातात, त्याच्यामध्ये गोरगरीब पेशंट दगावतो.
तर सहज बोलून गेलो. बापू म्हटलं बेलसरचं गायरान आहे, जर हवं असेल, जर विधायक काम आहे की जिथं गोरगरिबांना एक संधी मिळू शकते, म्हणजे संधी मिळू शकते, म्हणजे आरोग्याची सेवा मिळू शकते. आमच्याकडचे 4 लोकांना 10-20 लोकांना तिथं रोजगार निर्मिती होऊ शकते. कुणाचा हॉटेल व्यवसाय चालेल, कुणाचा छोटा गाडीचा व्यवसाय चालेल, आणि त्या निमित्तानं बेलसर कुठंतरी केंद्रबिंदू बनेल, रस्त्यांच्या सुविधा आम्हाला मिळतील, आणि आपण त्या गायरानावरती तो दिलं तरी आमची काही हरकत नाही. असं आपण बेलसर ग्रामपंचायतीची म्हणजे बापूंना मी एक विनंती केली. बापूंनी त्या विषयावरती सेम डे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनाही पत्रव्यवहार केला. त्याच्यावरही CM साहेबांनी रिमार्क केलेला आपण व्हॉट्सअपला पाहिलं असेल. भविष्यात येणाऱ्या मार्चच्या बजेटमध्ये त्याच्यावर काही तरतूद होऊ शकते, आणि ते होणं ही काळाची गरज आहे. आज हॉस्पिटलच्या सोयीसुद्धा एवढ्या महागड्या झालेल्या आहेत की गोरगरिबांना ते मिळणं फार मुश्किल झालेलं आहे. आणि या भागामध्ये झालं तर पुरंदर तालुका असेल, यवत असेल, म्हणजे हा सोलापूर हायवेची भाग असेल, सातारा रोड असेल, या सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे, आणि नक्कीच बेलसरलाही त्याचा फायदा होईल. त्यामुळे ते होणं गरजेचं आहे. एका बाजूला पाण्यावरती तालुक्याचं राजकारण चाललं जातं असं काही काळात म्हटलं जातं. आपल्या पंचायत समिती गणामध्ये अनेक प्रादेशिक योजना आहेत, काही बंद अवस्थेत आहेत, काही चालू अवस्थेत आहेत. बंद अवस्थेत असलेल्या प्रादेशिक योजनांबद्दल नक्की तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे? कशा पद्धतीनं त्या सक्रिय करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात? आता पूर्वी पाहिलं तर 2005 पूर्वी पुरंदरच्या ज्या इलेक्शन व्हायच्या त्या पाण्यावर व्हायच्या की दुष्काळ, हांडा वगैरे. आता नंतरच्या काळामध्ये पुरंदर उपसा योजना अतिशय चांगल्या प्रकारे चालू झाली, आणि आता पिसर्व्यासारख्या गावचं जर उदाहरण पाहिलं तर आज तिथं हजारो एकर ऊस पुरंदर उपसाच्या माध्यमातून होतोय. मग ते बेलसर गणातलंच गाव आहे. पुरंदर उपसा असेल, राजेवाडी असेल, भोसलेवाडी असेल, की भोसलेवाडीकडे पूर्वी लोकांना रोजाने बाहेर जावं लागायचं. आज ती लोक इतकी सुबत्ता सदनता आलेली. आमचा बेलसरचाही 25%-30% भाग त्याच्यामध्ये येतो, आणि एकतपूर, खानवडी, मंजवडी त्यामध्ये येत नाही. तर ते येण्यासाठी खानवडी आहे, एकतपूर, मंजवडी नाही आहे. तर ते येण्यासाठी आपण प्रयत्न करूया की कशा पद्धतीने ते येईल. राहिला विषय की नदीच्या अलीकडचा जो भाग आहे, म्हणजे शिवरे असेल, तक्रारवाडी असेल, बेलसर असेल, खळद असेल, या भागाला आता जे आपलं गुंजवणीचं योजना चालू आहे, आणि ती गुंजवणीची योजना नक्कीच आपल्या या भागाला मिळते. त्याच्यामध्ये आता 23 किलोमीटरचं कामही पूर्णत्वाच आलेलं आहे. आणि काही जण म्हणतात की गुंजवणी म्हटलं की हसतात मिश्किलपणे अजूनही. अरे पण तुम्हाला गुंजवणीतला गुही माहिती नव्हता. ज्यावेळेस विजयबापू शिवतारे 2009ला आले त्यावेळेस गुंजवणी कळायला लागली, आणि ते आंदोलन झालं, त्यात त्यांच्या किडण्या गेल्या, या सगळ्याला आम्ही साक्षीदार आहोत. आणि आता 23 किलोमीटरचं काम चालू आहे. ह्या 4-5 वर्षामध्ये तेही पाणी आपल्या भागाला येईल. आणि जो पुरंदर आपला बेलसर गणाचा जो भाग आहे, शिवरी, खळद, बेलसर, वाळून, यालाही त्याचा फायदा होईल. पलीकडच्या भागाला होईल, आपल्या धरणात पाणी जाईल. त्यामुळं नक्कीच आपला पंचायत समिती गण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे. एका बाजूला पाण्यावरती आपला पुरंदर आहे तो कृषी प्रधान झाला, त्याची डेव्हलपमेंट झाली, बागायती एरिया वाढला, पण कुठेतरी एक बाजार व्यवस्थेच्या बाबतीत पुरंदर किंवा बेलसर, माळशिरस गण पाठीमागे असं वाटतं. आता बाजार व्यवस्थेच्या बाबतीत म्हणायला गेलं तर पुरंदर हा अतिशय बागायती भाग, आणि इथे एक मोठा बाजार असावा ही सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु आता आपण जे बघतोय की सासवडचा बाजार पूर्वी खाली नगरपालिकेच्या हद्दीत भरायचा, हडकोकडे गेला, नंतर आता सोपन काकांच्या मंदिरापाशी भरतो. एक निराबा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून एक चांगली बाजार समिती या ठिकाणी झाली पाहिजे, ही नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. भलं आता जसं दिव्याला नवीन बाजार होऊ घातलेला आहे, जर तो बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा बाजार आहे, त्याची घोषणा विजयबापू शिवतारेंनी मागं 5 वर्षापूर्वी केली होती. परंतु आता ते भूसंपादन वगैरे ते लवकरच होईल, आणि ते जर झालं तर पुरंदरच्या सर्व शेतकऱ्यांना एक चांगला राष्ट्रीय, जसं गुलटेकडीचं मार्केट आहे त्या धर्तीवर इथे एक मोठं मार्केट या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होईल, जेणेकरून त्यातून ट्रान्सपोर्ट व्यवसाय असेल, व्यापारी असेल, आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव नक्कीच मिळेल. आणि त्यासाठी आपण प्रयत्न करूयात, सर्वजण मिळून प्रयत्न करूया. नक्कीच आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जातोय. आता काही दिवसानंतरच निवडणुका आहेत, पण मतदारांना कशा पद्धतीने आवाहन कराल? मतदारांनी तुम्हाला मतदान का केलं पाहिजे? मतदारांनी मतदान का करावयाची 2 कारणं. एक तर आता या तालुक्याचं नेतृत्व विजयबापू शिवतारे करतायत, ते आमदार आहेत, ते राज्यात आहेत, केंद्रात आपली महायुतीची सत्ता आहे.
त्याच लाईननी तळापर्यंत जर विकास हवा असेल तर पंचायत समिती युतीकडे यावी ही एक अपेक्षा आहे. बापूंसारखं तालुक्याचं खंबीर नेतृत्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावी, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून माझी ती एक मागणी आहे. गेली 15-20 वर्ष समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना जातीपातीच्या पलीकडे जाऊन सगळ्याच योजना म्हणजे संजय गांधी असेल किंवा घरकुलासारख्या योजना असतील, बेलसरमध्ये आज माझ्यासारख्या म्हणजे प्रयत्नातून शासकीय योजना आपण 35 घरकुलं आज मंजूर करून आणली, 55 घरकुलं आमची वेटिंगला आहेत. म्हणजे अशा अनेक योजना आपण करतोय. त्यामुळं सर्वसामान्यांना एक विनंती माझी राहील की एक तुमच्यासारख्यांच्या सर्वसामान्य घरातील एक तरुण आज तुमच्याकडे येतोय की 24/7 24/7 तो तुमच्यासाठी काम करायला तयार आहे. म्हणजे आर्थिक पार्श्वभूमी माझी सर्वांना माहिती आहे, पण त्यातूनही आपण सर्वांनी मला साथ द्यावी अशी एक अपेक्षा आहे. नक्कीच येणाऱ्या 5 वर्षात एक चांगलं काम तुमच्या पुढं उभं करेल हे मी आश्वासित आपल्याला करू इच्छितो. नक्कीच. तर विविध गोष्टींवरती बेलसर पंचायत समिती गणातील विविध प्रश्न असतील, ते समस्या असतील किंवा त्याच्यावरील उपाय असतील, या सगळ्याच गोष्टीवरती एकंदरीत धीरज जगताप यांनी सर्व विश्लेषण केलेलं आहे. अशाच मुलाखती इलेक्शनच्या बाबतीतल्या, निवडणुकीच्या बाबतीतल्या सगळ्या मुलाखती, त्याचं विश्लेषण, अनेक इच्छुक उमेदवार, त्यासोबतच लढणारे अधिकृत उमेदवार यांच्या सगळ्या मुलाखती आपण आपल्या MH माझा या चॅनलवरती पाहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद.